जय हिंद मित्रांनो, माझं नाव सिद्धांत आणि तुम्ही बघत आहात सनातनी राईट्स हा युट्यूब चॅनल. भारताने पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान तोडला आणि बांगलादेश देशाची स्थापना झाली. भारताने कायमच या देशाला उभं करण्यामध्ये मोठी भावाची भूमिका बजावली आहे. पण आरक्षण या मुद्द्यावरती बांगलादेशमधील परिस्थिती चिघळत गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की बांगलादेशाचे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं आणि सध्या त्या भारतामध्ये आश्रयाला आहेत असं माहिती मिळत आहे. हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ सुरू झाली आणि त्या ठिकाणी हिंदूंवरती आणि हिंदूंच्या मंदिरांवरती, त्यातल्या त्यात इस्कॉन मंदिर जी आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले सुरू झाले. बांगलादेश हा मुस्लिम बहुल राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी असलेले हिंदू हे अल्पसंख्याक आहेत. त्यांच्या या त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असं सांगण्यात येत आहे. तिथे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होत आहे. या आंदोलनामधील कट्टर लोकांकडून हिंदू मंदिरे लक्ष दिली जाऊ लागलेली आहेत. आता या विषयाने गंभीर स्वरूप घेतलेले आहे. शेख हसीना यांची सुरुवात सरकार पडल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. म्हणजे तिथे काळजीवाहू सरकार आहे खरं, पण त्यांना सिच्युएशन कंट्रोल होत नाहीये. बांगलादेशमध्ये केवळ इस्कॉन मंदिरावर नाही तर तेथील सर्व हिंदू मंदिरांवर हल्ला केला जातोय. ऑगस्टमध्ये सुद्धा बांगलादेशाच्या खुलना भागातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी मूर्तींची तोडफोड करून मंदिराला आग लावण्यात आलेली होती आणि त्या आगीमध्ये दोघांचा जळून मृत्यू झाला होता. एका रिपोर्टनुसार बांगलादेशमध्ये आजच्या दिवशी 40,000 मंदिरे आहेत. बांगलादेशमध्ये जेव्हा जेव्हा परिस्थिती अस्थिर होते, तेव्हा तेव्हा सर्वात अगोदर हिंदू मंदिरांवरती लक्ष केंद्रित केले जाते आणि हिंदू मंदिरांची तोडफोड केली जाते. आता या एकूणच विषयाची सुरुवात कशी झाली बघूया. उस्मान अली नामक एका व्यावसायिकाने फेसबुकवरती इस्कॉनला दहशतवादी संघटना म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हिंदू समाजातील लोक संतप्त झाले आहेत आणि त्यांनी 5 नोव्हेंबर रोजी त्या व्यावसायिकांच्या दुकानासमोर निदर्शनास सुरुवात केली. त्यावेळी लष्कर आणि आंदोलकांवरती लाठीचार्ज केला. या काळामध्ये हिंसाचार झाला आणि त्याच्यामध्ये 12 पोलीस जखमी झाले. त्याच्यानंतर रात्री अचानक पोलीस आणि लष्करी जवान जे आहेत ते हजारीमध्ये पोहोचले आणि त्यांनी स्थानिक हिंदूंना मारहाण केली. या विषयाला धरूनच अजून एक मुद्दा असा आहे. चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी उर्फ चंदन कुमार झर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. चितगावच्या न्यू मार्केटमधील आझादी स्तंभावर म्हणजे राष्ट्रध्वज जो आहे बांगलादेशचा, त्याच्यावर भगवा ध्वज फडकवण्याचा आरोप त्याच्यावरती होत आहे. या ध्वजावरती सनातनी असं लिहिलं होतं, ज्याच्यामुळे तेथील परिस्थिती अजून बिघडलेली आहे असं सांगितलं जात आहे. चिन्मय कृष्णदास यांच्याबद्दल जाणून घेऊया. चिन्मय कृष्णदास हे बांगलादेशमधील हिंदू समुदायाचे सम्मिलित सनातनी ज्योतचे नेते आहेत. त्यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर झालेल्या निषेधार्थ वारंवार आंदोलन केलेले आहे आणि त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले आहे आणि त्यांना आता देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बांगलादेश गुप्तहेर विभागाने चिन्मय यांना ढाका येथील हजरत शहाजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केलेली आहे. बांगलादेशमधील कट्टरवादी संघटना हिफाजत इस्लाम यांनी आंदोलन केलं होतं. यासोबत त्यांनी हिंदू विरोधात घोषणाबाजी केली होती. एवढेच नाही तर हॅशटॅग बॅन इस्कॉन आणि हॅशटॅग बॅन टेररिस्ट असे सुद्धा त्यांनी सोशल मीडियावरती ट्रेंड केलेले होते. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेमध्ये भेट घेऊन या एकूणच परिस्थितीची माहिती दिली आहे. बांगलादेशमधील अंतर्गत बाबींमध्ये भारताचा हस्तक्षेप असल्याचा आरोप बांगलादेशने केलेला होता. तो आरोप भारताने धुडकावून लावलेला आहे. या उलट भारताच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशाच्या सरकारला असं सुनावलेलं आहे की तुमच्यामुळेच आणि तुमच्या एकूण कृत्यामुळेच बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झालेली आहे.